नमस्कार मंडळी, तर आज आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून अगदी रसरशीत असे गुलाबजाम पाहणार आहोत। तर लहानपणीची ही आठवण आहे बरं का। तर लहानपणी बघा दुकानामध्ये गुलाबी रंगाचे अशा प्रकारचे गुलाबजाम भेटायचे। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर बघा 1 वाटी जाड तांदूळ घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवायचेत आणि भिजत ठेवायचे आहेत। तर भिजण्यासाठी खूप काही पाणी घालायचं नाही, अगदी तांदळाच्या वरती थोडंसं पाणी येईपर्यंत पाणी घालायचे। तर लहानपणी बघा लाल रंगाचे असे गुलाबजाम भेटायचे दुकानामध्ये आणि खूप चवीला छान लागायचे। परंतु हे कसे बनतात, कशापासून बनतात हे काय नक्की माहीतच नसायचं। तर बघा आता त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते। आता उडीद डाळ मी ते अर्धी वाटी घेतलेली आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेत ना त्याच वाटीने अर्धी वाटी डाळ घ्यायची, म्हणजे 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ। तर डाळ देखील 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची आणि 4 ते 5 तासासाठी हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। आता 4 ते 5 तासानंतर बघा 5 तास बरोबर मी हे तांदूळ आणि डाळ भिजवली। किती छान मस्त असे भिजले गेलेले आहेत। तर हे डाळ तांदूळ भिजण्यासाठी 4 ते 5 तास पुरेसे आहेत। आता आपण एक तारी पाक करून घ्यायचा आहे बघा। त्याच्यासाठी मी इथे स्टीलच्या पातेल्यात 1 वाटी इतकी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये पाऊण वाटी इतकं पाणी घालायचं आहे बघा। तर हे अगदी योग्य प्रमाण आहे डाळ तांदूळाचं देखील आणि पाकाचं। तर अशाच प्रकारे प्रमाण घ्या, एकच वाटी घ्या आणि त्याच्याने सगळं व्यवस्थित माप तुम्ही करून घ्या। तर आता डाळ आणि तांदूळ आपण वाटून घेऊया। एक साईडला पाक आपला तयार होतोय तोपर्यंत डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे। तर निम्म तांदूळ घ्यायचं, निम्म डाळ घ्यायची आणि अगदी गरजेनुसार थोडंसं 2 चमचे पाणी टाकून वाटून घ्यायचे। आता वाटण्यासाठी बघा हे डाळीचंच पाणी मी वापरते, दुसरं पाणी वापरू नका। तर हे बघा अशी एकदम पातळ असं मिश्रण वाटलं गेलं पाहिजे। जेवढं तुम्ही असं सॉफ्ट वाटताल ना तेवढे तुमचे गुलाबजाम खूप सुंदर होणार आहेत। आता हे एका आपण पातेल्यामध्ये काढून घेऊयात। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि एवढ्याच मिश्रणामध्ये खूप सारे गुलाबजाम होतात आणि हे तुम्ही एका बंद हवेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आता बघा दुसऱ्या बॅच मधलं देखील आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे, ते देखील आपण पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि लहान मुलांना अधूनमधून असं कोरडा खाऊ काहीतरी लागतोच, तर तेव्हा हे गुलाबजाम द्यायला खूपच छान आहेत बरं का। आता बघू आपला 1 तारी पाक तयार झालाय का। आता 1 तारी पाक कसा ओळखायचा बघा, अशी तार धरली पाहिजे। अशी तार धरली का समजून जायचं आपला पाक तयार झालाय। पाक आता तयार झालाय तो बाजूला ठेवूयात आणि आपण गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। तर कढईमध्ये बघा मी तेल घेतलेलं आहे, तेल गरम करायला ठेवलंय। तोपर्यंत अर्धा चमचा इथं मी बेकिंग पावडर वापरलेली आहे। आता ही घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचे। तर आपण केकमध्ये जी बेकिंग पावडर वापरतो ना ती वापरायची आहे बरं का इथं। तर बघा आता किती छान असं पीठ फुललंय, छान असं म्हणजे लुसलुशीत आणि स्मूथ झालेलं आहे। आता यामध्ये तुम्ही कलर देखील घालू शकता, जो बाजारात लाल कलर मिळतो, किंवा हे बघा बीटचा रस देखील यामध्ये घालू शकता। परंतु मी नेहमी असेच पांढरेच गुलाबजाम करते, कारण माझ्या मुलांना असेच आवडतात। तर त्यांचं असं फार काही नसतं का लालच झाले पाहिजेत। तर लाल होण्यासाठी मी कधी कधी बीटचा वापर करते, परंतु माझ्या मुलाला म्हणजे कलरची एकदा ॲलर्जी झाल्यापासून मी पदार्थांमध्ये कलरचा वापर करत नाही। तर अशा प्रकारे पांढरेच गुलाबजाम करते। तर आता मीडियम फ्लेमवर बघा हे गुलाबजाम आपण सोडून घ्यायचे आणि छान असे तळून घ्यायचे आहेत। थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे। आता पाक देखील रेडी झालेला आहे। कधी पण सर्वात अगोदर पाक तयार करून घ्यायचा आणि नंतर गुलाबजाम तळून घ्यायचे। तर गुलाबजाम तळून झाल्यानंतर अगदी व्यवस्थित तेल सगळं पूर्ण नितळून घ्यायचे। अजिबात गुलाबजाममध्ये तेल ठेवायचं नाही। संपूर्ण तेल नितळल्यानंतर लगेच आपण पाकामध्ये हे गुलाबजाम घालायचे आहेत आणि व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहेत, जेणेकरून सगळ्या गुलाबजाममध्ये हा पाक व्यवस्थित मुरला पाहिजे। आता हे टाकल्या जेव्हा आपण गुलाबजाम काढून खातो ना तेव्हा अगदी जिलेबीसारखे होतात बरं का। हे चवीला जिलेबीसारखे लागतात, खूप सुंदर लागतात आणि मुरल्यानंतर तर ते आपले लाल गुलाबजाम असतात बघा तसे लागतात। आता हे दुसऱ्या बॅचमध्ये आपण गुलाबजाम तळून घेतोय। हे तळून होईपर्यंत आपण अगोदर तळलेले गुलाबजाम पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवायचेत
आणि दुसऱ्या बॅचमधले गुलाबजाम तळून झाले की ते गुलाबजाम काढायचे आणि तळलेले गुलाबजाम ह्याच्यामध्ये ठेवायचे। तर फार जास्त वेळ गुलाबजाम पाकामध्ये ठेवायचे नाही आहेत बघा। आता व्यवस्थित असा पाक नितळून आपण हे गुलाबजाम एका ताटामध्ये काढून घ्यायचे। काय सुंदर रसरशीत झालेत बघा। खूपच सुंदर होतात हे चवीला, नक्की ट्राय करा। आता दुसऱ्या बॅचमध्ये तळलेले जे गुलाबजाम होते ते आपण पाकामध्ये टाकलेले आहेत आणि पुन्हा तीच प्रोसेस करायची। एक 5 मिनिटं फक्त हे गुलाबजाम ठेवायचे पाकात आणि नंतर काढून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित मिक्स करून झाले आणि एक 5 मिनिटानंतर म्हणजे दुसऱ्या बॅचमधले गुलाबजाम तळल्यानंतर आपण हे काढून घ्यायचे आहे। तर चला आपण काढून घेऊयात। तर हे देखील आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे बघा सगळे गुलाबजाम तळून झालेले आहेत। आता ह्याच्यावर थोडीशी साखर टाकायची आहे, कारण गुलाबजामवर बघा आपण जेव्हा विकत आणतो तेव्हा छान अशी साखर असते, खूप छान लागते। तर अशा प्रकारे बघा मस्त लहानपणीची आठवण आणि आपला लहानपणीचा खाऊ म्हणजे हे गुलाबी गुलाबजाम, परंतु मी इथे पांढरे केलेले आहेत। तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद। चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। थँक यू।